मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं। मुंबईतील पाणी साचलेल्या भागातील परिस्थितीचा आढावा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षातून म्हणजेच कंट्रोल रूम मधून त्यांनी याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बघूया। मुंबईसह उपनगरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाणी साचलेल्या भागाचा आढावा घेतला जातो। या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून या ठिकाणी आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या वॉर रूम मधून आढावा घेत आहेत कोणकोणत्या भागामध्ये पाणी साचलं आणि कोणकोणत्या तक्रारी आल्यात या संदर्भात ते सुद्धा माहिती घेत आहेत। मुंबईमध्ये अनेक सकल भागामध्ये पाणी साचलं, ही दादर असेल, सायन असेल, हिंदमाता सर्कल असेल, या ठिकाणी पाणी साचलं। तसेच अंधेरी सबवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वेच्या सुद्धा वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे। यामुळे कुठेतरी आमदारांना सुद्धा फटका बसल्याचं आपल्याला इकडे पाहिलं। या ठिकाणी आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र या कक्षातून खरं तर आढावा घेतला जातो। प्रत्येक माहिती या कक्षातून घेतली जाते आणि तात्काळ ज्या नागरिकांना मदत हवी आहे त्या नागरिकांना मदत दिली जाते। तसेच पंप लावून ते पाणी आहे ते सुद्धा ओसरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लवकरच परिस्थिती आहे ती आता आटोक्यात येईल अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण दिसतंय। मात्र आगामी जे काही पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिका कशा प्रकारे तयारी करते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।